ज्ञानेश्वरीची अवीट गोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. आपण संत ज्ञानेश्वर ग्रेट सायंटिस्ट तसेच संत ज्ञानेश्वर अद्भुत चमत्कार भाग 1 ते 4 तसेच संत ज्ञानेश्वर समाधी सोहळा या सर्व व्हिडिओजला जे भरभरून प्रेम दिले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. असेच प्रेम ज्ञानेश्वरीच्या सर्व व्हिडिओजला मिळू देत आणि हे व्हिडिओज आपण सर्वांपर्यंत पोहोचवावेत. चला तर सुरुवात करूयात. अध्याय 2 सांख्य योग. मग संजयो म्हणे राया ते आईके तो पार्थू तेथे शोकाकुल रुदनाते करीतू असे. मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, राजा ऐक. त्या समरांगणावर तो अर्जुन अशा प्रकारे शोकाने व्याकुळ होऊन रडू लागला. ते कुळ देखोणी समस्त स्नेह उपनले अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवणे परी. ते आपलेच सगळे आप्तजन पाहून अर्जुनाच्या चित्ताला करुणेचा पाझर कसा फुटला. जैसे लवन जळे झळंबले ना तरी अभ्रवाते हाले तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. ज्याप्रमाणे पाण्याने मीठ विरघळते किंवा वाऱ्याने ढग हलतात तसे त्याचे वज्रासारखे कठोर अंतःकरण परंतु दयेने ते पाझरू लागले. म्हणून कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला जैसा कर्दमी रूपला राजहंस तया परी तो पांडू कुमरू महामोहे अति जर्जरू देखोणी श्री शारंग धरू काय बोले. त्यामुळे दयेने वेष्टिलेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे म्लान झालेला दिसत होता. तो पांडुपुत्र अर्जुन असा महामोहाने अत्यंत पीडा पावलेला पाहून त्याला भगवान श्रीकृष्ण काय बोलले ते ऐका. म्हणे अर्जुना आदी पाही हे उचित काय ये ठाई तू कवण हे काही करीत आहासी. तुझ सांगे काय जाहले कवण उणे आले करिता काय ठेले खेदू काईसा. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना या युद्धस्थानी तुझे असे करणे योग्य आहे का. तू कोण आहेस, हे काय करीत आहेस याचा अगोदर विचार कर. सांग तुला काय झाले तरी काय, काय उणे पडले, काय करायचे राहिले. अरे हा विलाप कशासाठी करतोस. तू अनुचिता चित्त नेदिसी धीरू काहीच न संडिसी तुझे निनामे अपयशी दिशा लंघिजे. वास्तविकता तू अयोग्य गोष्टीला महत्व देत नाहीस, कधीही धीर सोडित नाहीस. तुझे नाव ऐकल्या क्षणी अपयशाने 10 दिशा उल्लंघून पळून जावे. तू शूरवृत्तीचा ठाओ क्षत्रियान माझी राओ तुझ्या लाठेपणाचा आओ तीही लोकी. तू शूरवृत्तीचे निवासस्थान आहेस, क्षत्रियांचा मुकुटमणी आहेस. तुझ्या पराक्रमाची प्रतिष्ठा तिन्ही लोकात गाजत आहे. तुवा संग्रामी हरू जिंतिला निवात कवचांचा ठाओ फेडिला पवाडा तुवा केला गंधर्वासी. तू युद्धात प्रत्यक्ष शंकराला जिंकलेस,
निवांत कवच दैत्याचा ठाव ठिकाणा नाहीसा केलास. गंधर्वांनी तुझी कीर्ती वर्णिली असा पराक्रम तू केलास. हे पाहता तुझे निपाडे, दिसे त्रैलोक्यही थोकडे. ऐसे पौरुष चोखडे, पार्था तुझे. तुझ्या पराक्रमाच्या तुलनेने हे त्रैलोक्य सुद्धा अपुरे आहे, जसे तुझे शौर्य श्रेष्ठ दर्जाचे आहे. तो तू की आजी येथे, सांडोनिया वीर वृत्तीते. अधोमुख रुदनाते, करी तू आहासी. विचारी तू अर्जुनो, की कारुण्ये की जसी दिनू. सांगपा अंधकारे भाणू, ग्रासिला आथी. सा तू वीर अर्जुन आज मात्र शूर वृत्तीचा त्याग करून तोंड खाली करून रडत आहेस. हे अर्जुना, विचार कर. करुणेने तुला दीन करून टाकावे, म्हणजे अंधकार सूर्याला गिळून टाकील काय. ना तरी पवनो मेघासी बिहे, की अमृतासी मरण आहे. पाहे पा इंधनची गिळवणी जाये, पावकाते. की लवणेची जळविरे, संसर्गे काळकूट मरे. सांग महाफणी दर्दुरे, गिळिजे काई. किंवा वारा कधी ढगांना भीतो काय. अमृताला मरणाचे भय वाटते काय. लाकूड अग्नीला ग्रासून टाकील काय. विचार कर की मिठाने पाणी विरघळते, अथवा सामान्य विषाच्या संसर्गाने काळकूट मरेल काय. तू सांग, बेडूक मोठ्या सर्पाला गिळून टाकील काय. सिंहासी झोंबे कोल्हा, ऐसा अपाडू आथी का जाहला. परी तोत्वा साच केला, आज येथ. म्हणोनी अजुनी अर्जुना, झणे चित्त देसिया हिना. वेगी धीर करुणिया मना, सावधान होई. अरे, सिंहाबरोबर कोल्हा झुंज देईल काय. असा अद्भुत प्रसंग कधी घडला का. परंतु ते अद्भुत तू मात्र खरे करून दाखविलेस. म्हणून अर्जुना, तू या अयोग्य गोष्टीला चित्तात स्थान देऊ नकोस. तू लवकर आपल्या मनाला धीर देऊन सावध हो. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. संग्रामी हे कवन, कारुण्य तुझे. हा गा तू जाणता, तरी न विचारिसी का आता. सांगे झुंजा वेळे सदयता, उचित काई. असा वेडेपणा टाकून दे. उठ, धनुष्यबाण हातात घे. तुझ्या मनाला अंकित करणारे हे कारुण्य समरांगणावर काय कामाचे. अरे, तू तर ज्ञाता आहेस. असे असताना विचार का करीत नाहीस की रणांगणावर करुणा असणे योग्य आहे का. हे असतिये कीर्तिसी नाशू, आणि पारत्रिकासी अपभ्रंशू. म्हणे जगन्निवासू अर्जुना ते. हे तुझे वर्तन योग्य नाही. यामुळे आजपर्यंत संपादन केलेल्या लौकिकाचा नाश करणारी आणि परलोकाला मुकणारी ही करुणा आहे. म्हणून शोकू न करी, तू पुरता धीरुधरी. हे शोचता अव्हेरी, पंडू कुमरा. म्हणून अर्जुना, तू दुःख करू नकोस. धैर्य धर आणि हा खेद टाकून दे. तुझ नव्हे हे उचित, येणे नासेल जोडले बहुत. तू अजूनीवरी हित, विचारी पा. हे तुला शोभत नाही. आजपर्यंत मिळविलेल्या कीर्तीचा नाश होईल. हे अर्जुना, अजून तरी आपले हित कशात आहे हे तू जाणून घे. येणे संग्रामाचे अवसरे, एथ कृपाळू पण नुपकरे. हे आताची काय सोय रे,
जाहले तुझ तू आधीची काय नेनसी, की हे गोत्र नोळखसी, वायाची काय करिसी अतिशो आता. युद्धाच्या ऐनवेळी असले मायाळू पण उपयुक्त होणार नाही. हे तुझे आत्ताच आप्तजन झालेत काय? यापूर्वी तू जाणत नव्हतास काय? किंवा नातलगाची ओळख नव्हती काय? आत्ताच त्यांच्याविषयी हे पाल्हाळ कशासाठी? आजीचे हे झुंज काय जन्मानवल तुझ, हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी. तरी आता काय जाहले, काही स्नेह उपणले, हे नेनिजे परी कुडे केले अर्जुना तुआ. अरे, आजचा हा संग्राम प्रसंग तुला जन्मात प्रथमच नवीन आहे की काय? हे तर तुम्हा कौरव पांडवांमधील भांडणाचे नेहमीचे निमित्त आहे. मग आत्ताच काय झाले? हे ममत्व कसे निर्माण झाले मला कळत नाही. परंतु अर्जुना, हे तू वाईट केलेस. मोह धरिलिया ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल, आणि परलोकही अंतरेल ऐहिकेसी. हृदयाचे ढिलेपण येत निकयासी नव्हे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांसी. या ममतेच्या संगतीने तू आतापर्यंत मिळविलेली लौकिकाचे वैभव नष्ट होऊन आणि प्रपंचाबरोबर परमार्थही दुरावे. यावेळी युद्धाच्या प्रसंगी अंतःकरणातील दुबळेपणाचा चांगला परिणाम होणार नाही. युद्धामध्ये दुर्बलता ठेवणे म्हणजे क्षत्रियांच्या अधःपाताला तो कारण होतो, हे लक्षात ठेव. ऐसेनी तो कृपावंतू, नाना परी असे शिकवितू, हे ऐकोणी पंडू सुतू काय बोले. याप्रमाणे तो कृपाळू श्रीकृष्ण अर्जुनाला विविध प्रकारे शिकवित होता. ते ऐकून अर्जुन काय म्हणाला? देवा हे येतुलेवरी, बोलावे न लगे अवधारी, आधी तोची चित्ती विचारी संग्रामुहा. हे झुंज नवे प्रमादू, एत प्रवर्तलिया दिसतसे बाधू, हा उघडा लिंग भेदू ओढवला आम्हा. अर्जुन म्हणाला, देवा, इतके काही बोलायला नको. आधी तूच या युद्धाविषयी विचार कर. हा संग्राम नव्हे तर मोठा अविचार आहे. हे केले तर आम्हाला दोष लागेल. यामुळे देवता स्वरूप थोरांचा उच्छेद केल्याचे महापातक आमच्यावर येऊन पडणार. देखे माता पितरे अर्चिजती, सर्वस्वे तोष पावविजती, तिये पाठी केवी वदिजती आपुला हाती. देवा संतरुंद नमस्कारिजे, का घडे तरी पूजिजे, हे वाचून केवी निंदिजे स्वये वाचा. देवा, विचार करा. माता पित्याचा सन्मान करावा, त्यांना सतत संतुष्ट करावे असा नीतिसंकेत माहीत असताना माता पित्याचा वध आपल्या हातांनी कसा करावा? देवा, संत साधू समूह वंदावे, शक्य झाल्यास त्यांची आदराने पूजा करावी. हे सर्व सोडून आपल्याच वाचेने त्यांना अपशब्दाने बोलावे काय? तैसे गोत्र गुरु आमुचे, हे पूजनीय आम्हा नियमाचे, मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे. जया लागी मणे विरू, आम्ही स्वप्नीही न शको धरू, तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. याप्रमाणे आमचे नातलग आणि कुलगुरू आम्हाला निरंतर पूज्य वाटतात.
भीष्मद्रोणांचे मला नित्यस्मरण होत असते. त्याच्याविषयी स्वप्नातही मी त्यांच्याशी वैरभाव धरणे शक्य नाही. त्यांचा प्रत्यक्ष संहार कसा करावा? वर जळो हे जियाले, एत आघवे यांसी हेची काय जाहले. जे यांचा वदी अभ्यासिले, मिरविजे आम्ही. मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिधला. तेने उपकारे काय आभारेला, वधी तया ते. त्यापेक्षा धिक्कार असो अशा जगण्याचा. आज सर्वांना झाले तरी काय? गुरुपासून जी आम्ही शस्त्रविद्या संपादन केली, त्या विद्येचा उपयोग त्यांचा वध करून त्याची प्रतिष्ठा मिरवावी काय? मी द्रोणाने विद्या दिलेला त्याचा शिष्य, ज्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, त्यांचे उपकाराने आभारी झालेला मी त्यांचा घात करू काय? जेथीचिया कृपा लाहिजे वरू, तेथेची मणे व्यभिचारू. तरी काय मी भस्मासुरू, अर्जुन म्हणे. ज्यांच्या कृपा प्रसादाने वरप्राप्ती करून घ्यावी, त्यानंतर त्याचे विपरीत चिंतावे, असा मी भस्मासूर आहे का? असे अर्जुन बोलला. देवा समुद्र गंभीर आईकीजे, वर तोही आहाच देखिजे. परीक्षो भूमणी नेनिजे, द्रोणाचिये. हे अपार जे गगन, वर तयाही होई मान. परियगाध भले गहन, हृदय यांचे. समुद्र गंभीर आहे असे ऐकतो, परंतु त्यांचे गांभीर्य वरवरचे असते. द्रोणाचार्यांच्या मनाचे गांभीर्य विलक्षण आहे. त्यांना क्षोभ ठाऊकच नाही. ह्या आकाशाला सीमा नाही, परंतु त्याचेही अनुमान करता येईल. पण द्रोणाचार्यांचे अंतःकरण इतके गहन खोल आहे की त्याचे अनुमान करता येणार नाही. वरी अमृतही विटे, की काळवशे वज्र फुटे. परी मनोधर्मू न लोटे, विकरविला हा. स्नेहा लागी माये, म्हणीपे ते किरू होये. पण कृपा ते मूर्त आहे, द्रोणीये. कदाचित अमृतही विटेल, काल परत्वे वज्रही भंगेल, परंतु द्रोणाचार्यांच्या मनात विकार उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची मानसिक शांती ढळणार नाही. ममतेच्या बाबतीत माता एकमेव उदाहरण आहे, परंतु द्रोणाचार्य मूर्तिमंत ममता स्वरूप आहेत. हा कारुण्याची आदी, सकळ गुणांचा निधी. विद्या सिंधू निरवधी, अर्जुन म्हणे. हा येणे माणे महंतू, वरी आम्हा लागी कृपावंतू. आता सांग पा येथ घातू, चिंतू येईल. म्हणाला, ते द्रोणाचार्य कारुण्याचे उगमस्थान आहेत, सर्व सद्गुणांचे भांडार आहेत. हे विद्येचा अमर्याद सागरच आहे. पुढे तो म्हणाला, असे अलौकिक सद्गुण श्रेष्ठ असून त्यांची आमच्यावर विशेष कृपा आहे. अशांचा घात चिंतता येईल काय? ऐसे हे रणी वधावे, मग आपण राज्य सुख भोगावे. ते मना नये आघवे, जीवितेसी. शांना, द्रोण आदींना रणात मारून आणि मग आपण राज्याचा सुखोपभोग घ्यावा, ही कल्पना प्राण गेला तरी माझ्या मनाला पटणार नाही. हे येणे माणे दुर्धर, जे याही हुणी भोग सधर. ते असतू येथवर, भिक्षा मागता भली. ना तरी देश त्यागे जाईजे, का गिरिकंदर सेविजे.
परी शस्त्र आताण धरिजे इयांवरी. आचार्यांपेक्षा सुखभोग श्रेष्ठ असतील तर असो, परंतु त्याहूनही अधिक सुखभोग मिळाले तरी आचार्यांचा वध करून ते आम्हाला नकोत. त्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक चांगले आहे. किंवा देशत्याग करून जावे अथवा पर्वताच्या गुहेत वनवासी होऊन राहावे, परंतु यांच्यावर आता शस्त्र धरू नये. देवा नवनिशती शरी वावरोणी यांच्या जिव्हारी. भोग गिवंसावे रुधिरी बुडाले जे. ते काढुनी काय किजती लिप्त केवी सेविजती. मज नये हे उपपत्ती याची लागी. देवा, नवीन धार लावलेल्या या बाणांनी यांच्या मर्मस्थानावर प्रहार करावा आणि त्या रक्तात बुडालेले भोग आम्ही का भोगावेत? त्या भोगांना घेऊन काय करायचे? ते रक्ताने मागलेले भोग कसे सुख देतील? याकरिता माझ्या मनास ही गोष्ट पटत नाही. ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे श्रीकृष्णा अवधारी. परी ते मना नयेची मुरारी आई कोणिया. त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, इकडे लक्ष द्या. परंतु अर्जुनाची विनंती ऐकूनही श्रीकृष्णांनी त्याकडे दुर्लक्ष केले. येथपर्यंत 50 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण पुढच्या व्हिडिओत पाहूयात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. Please subscribe my YouTube channel Sahaj Bold. Like, share and subscribe.